संध्याकाळच्या वेळी झटपट आणि कुरकुरीत असं स्नॅक्स बनवायचं तर हे स्नॅक्स बनवून पहा. खूप छान लागतं. साहित्यही खूप कमी लागतं आणि सोबतच आपण बनवणार आहोत चटणी. तर बघू शकता किती कुरकुरीत झालं आणि एकदम आतून सॉफ्ट जाळीदार स्पॉन्जी आणि जबरदस्त टेस्टी लागतं. आणि ह्या जर चटणीबरोबर तुम्ही खाल्लात ना, तर एकदम अप्रतिम लागतं. तर एकदा नक्की बनवून पहा आणि मला सांगायला विसरू नका बरं का. याआधी माझ्या चॅनलवरती स्नॅक्सची बऱ्याच रेसिपी आहेत, तुम्ही पाहू शकता. तर सुरुवातीला आपण काय करणार आहोत, चटणी बनवून घेणार आहोत. तर इथे मी घेतलेलं आहे ओलं खोबरं, अर्धा कप ओलं खोबरं घेतलेलं आहे. आता या चटणीला छान अशी बाइंडिंग आणि टेस्ट येण्यासाठी आपण इथे घालणार आहोत फुटाणा डाळ, जी चिवड्यामध्ये वगैरे वापरतात ना, यामुळे चटणीला दाटसरपणाही छान येतो आणि टेस्टही छान येते. तर 2 हिरव्या मिरच्या मी घेतलेल्या आहेत. आता तुम्हाला तिखट किती हवं आहे त्यानुसार हिरवी मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता. छोट्या 2 लसणाच्या पाकळ्या घालायच्या, जास्त लसूण वापरायचं नाही आहे. त्यानंतर थोडंसं जिरं घालायचं आहे, छोटा चमचा जिरं घातलेलं आहे. चवीनुसार घालायचं आहे मीठ आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोथिंबीर जरा जास्त घाला. कोथिंबीरमुळे कलरही खूप छान येतो आणि टेस्टही छान येते. आता यामध्ये थोडं पाणी घालून आपण ही एकदम बारीक वाटून घेणार आहोत. तर हे बघा चटणी मस्त एकदम अशी बारीक वाटून घेतलेली आहे. छान कलरही खूप सुंदर आलेला आहे आणि टेक्स्चरही तुम्ही बघू शकता. मस्त दाटसर अशी आपली ही चटणी तयार झालेली आहे. कुठल्याही स्नॅक्सबरोबर तुम्ही ही खाऊ शकता. आता आपल्याला लागणार आहे इथे उडदाची डाळ. तर उडदाची डाळ बघा, एक मोठा कप भरून मी उडदाची डाळ घेतली होती आणि 4-5 तास भिजत ठेवायची. अशी मस्त मऊ झाली पाहिजे डाळ. आणि जास्त वेळ नसेल तुमच्याकडे तर गरम पाणी घालून भिजत ठेवायची. 1-2 तास जरी ठेवलात ना, तरी डाळ छान भिजली जाते. आता त्या डाळीमधलं सर्व पाणी काढून घ्यायचं आहे आणि हे मिक्सर जारमध्ये आपल्याला ही वाटून घ्यायची. तर इथे मी छोटा मिक्सर जार घेतला आहे, कारण ना छोट्या मिक्सर जारमध्ये ना डाळ व्यवस्थित वाटली जाते. आता ही डाळ मी 2 वेळा वाटणार आहे, थोडी-थोडी करून. म्हणजे का आपल्याला यामध्ये पाणी घालायचं नाही ना, त्यामुळे छोट्या मिक्सर जारमध्ये व्यवस्थित वाटली जातं. आता यामध्येच ना मी 2 हिरव्या मिरच्या घालते. आता तुम्हाला तिखट जास्त आवडत असेल तर अजून एखाद मिरची तुम्ही वाढवू शकता. आता पाणी न घालता बघा ही एकदम बारीक वाटून घेते मी. तर थोडंसं आता इथे 1 चमचाभर पाणी अजून मी घालते. ही डाळ घट्टसर वाटायची असते ना, त्यामुळे थोडंसं 1 चमचाभर पाणी घातलं आहे आणि बघा अशी मस्त घट्टसर वाटून घेतलेली आहे आणि एकदम मऊसूत असे फ्लफी असं आपलं हे डाळ वाटलेली आहे. आता ही डाळ आपण काढून घेऊया, एका मोठ्या भांड्यामध्ये घ्यायचं बरं का. इथे आपल्याला बाऊल जो वापरायचा आहे ना, थोडा मोठा वापरायचा आहे, कारण ही आपल्याला डाळ नंतर फेटून घ्यायची असते. आता डाळ पूर्ण वाटून घेतल्यानंतर यामध्ये ना थोडंसं कढीपत्त्याची पाने बारीक चिरून घालते. थोडी घालते कोथिंबीर. सोबतच आता आपण घालूया चवीनुसार मीठ. आणि आता हे आपलं जे स्नॅक्स आहे मस्त कुरकुरीत होण्यासाठी आणि आपण यामध्ये घालणार आहोत तांदळाचं पीठ. तर 2 चमचे मी इथे तांदळाचं पीठ घालते. बेसन नाही वापरायचं बरं का, आपल्याला इथे तांदळाचं पीठच वापरायचं आहे. तांदळाच्या पिठामुळे ना छान असा कुरकुरीतपणा येतो आणि समजा तुमचं बॅटर ओलसर वगैरे झालं असेल तर छान बाइंडिंगही होते, कारण आपल्याला हे जास्त पातळ नको आहे. पातळ झालं तर मग तुमचा जो स्नॅक्स आहे जास्त कुरकुरीत होणार नाही. त्यामुळे 2 चमचे तांदळाचं पीठ घालायचं. पाण्याचा कमी वापर करूनच वाटायचं आहे, लक्षात ठेवा. आता हे छान असं आपल्याला फेटून घ्यायचं आहे. हाताच्या साहाय्याने फेटलं की कसं व्यवस्थित फेटलं जातं. 2-3 मिनटं छान असं फेटून घ्यायचं आहे. जेवढं व्यवस्थित फेटाल ना आणि हे जे बॅटर आहे छान असं हलकं फ्लफी झालं ना, की आपलं स्नॅक्स कुरकुरीत होतं. तर बघू शकता पहिल्यापेक्षा छान असं फुललं गेलेलं आहे आणि मस्त असं हाताला एकदम सॉफ्ट असं फ्लफी असं लागतं आहे मिश्रण, हे बघा. आणि किती घट्ट आहे बघू शकता. त्यामुळेच कमी पाणी घालायचं आहे आणि छान असं एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे. ते बघा डाळ मस्त अशी आपलं हे जे बॅटर आहे छान असं वाटलं गेलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे, काय करायचं, हाताला थोडंसं पाणी लावू शकता किंवा असे जरी छोटे-छोटे पाणी न लावता वडे घातलात ना तेलामध्ये तरी मस्त होतात फ्लफी. जास्त मोठे घालायचे नाही बरं का. आणि गॅस मीडियमवरती ठेवून आपण हे तळून घेणार आहोत. तर तेल चांगलं तापलं की मस्त वडे सोडायचे आतमध्ये आणि एक वेळा जास्त वडे सोडू नका, नाहीतर काय होतं माहिती आहे ना, ते थोड्या वेळाने फुलतात. त्यामुळे त्यांना मग जास्त जागा मिळणार नाही फुलण्यासाठी. त्यामुळे जास्त न घालता जेवढे कढईमध्ये मावतील तेवढेच थोडे घाला. तर बघू शकता मस्त असे आपण हे वडे घातलेले आहेत. आता हे ना थोड्या वेळाने बघू शकता थोडी साईज तुम्हाला वाढलेली दिसेल, मस्त फ्लफी होतात. तर हलकेशी यांना परतून दुसऱ्या साईडने आपण यांना तळून घेऊया.
मस्त असा सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. गॅस मिडियमवरती ठेवल्यामुळे काय होतं, आतपर्यंत छान असे तळले जातात. आता इथे आपल्याला यामध्ये ना आपल्या भाज्या वगैरे न घालताच हे स्नॅक्स बनवायचं जबरदस्त टेस्टी लागतं. जसे मेदूवडे आहेत तसेच आपण हे बॅटर बनवलेलं आहे. पण हे छोटे मेदूवड्याचा शेप नसेल जमत तर हे तुम्ही बनवून खाऊ शकता. तर बघा मस्त कलर आलेला आहे, कुरकुरीत झालेले आहेत. आता हे स्नॅक्स मी काढून घेते आणि गरम गरम हे स्नॅक्स आपण मस्त असे चटपटीत चटणीबरोबर सर्व करूया. एकदम अप्रतिम लागतं खाण्यासाठी खरंच. घरी पाहुणे वगैरे येणार असतील ना, तर तुम्ही एकदा नक्की बनवून पहा. बाहेरून कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट असे स्पॉन्जी आपले हे स्नॅक्स बनतात. बघूनच तुम्हाला कळेल असेल आतून किती सॉफ्ट स्पॉन्जी झालेले आहेत. तर एकदा नक्की बनवा आणि मला सांगायला विसरू नका बरं का, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या